श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे हे तुमच्या थंबनेलवरून लक्षात आलेलंच असेल की 22 जानेवारी रोजी आपल्या सर्वांना दिवाळी साजरी करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. माझी एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्याही घरी यावर्षी 2 वेळा दिवाळी साजरी केली जाईल. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अगदीच साध्या पद्धतीने आपल्याला ही दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे. कोणती कोणती कामं करायची आहेत, काय करायचं आहे, नैवेद्य म्हणून काय दाखवायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे झोपड़ी के सारे भाग खुल जाएंगे, राम आएंगे तो दिवाली में मनाऊंगी. हे जे गीत आहे हे आपण सर्वच जण सध्या यूट्यूबवरती म्हणा किंवा आजूबाजूच्या घरांतून म्हणा ऐकत आहोत, आपल्याला ऐकायला येत आहे. तर खरंच 22 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे ते बघूया. सर्वात प्रथम तर अयोध्या हे आपल्या हिंदूंचं पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि हे शरयू नदीच्या काठावर वसलेलं एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूंचा अवतार श्री रामचंद्रांचं जन्मस्थान मानलं गेलेलं आहे. येथे एक भव्य राम मंदिर होतं. ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे ते उद्ध्वस्त केलं गेलं आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशीद उभारली गेली. जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे 500 वर्ष शांतता मार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे तो लढा जिंकला. म्हणून सध्या राम मंदिर जे आहे ते उभं राहिलेलं आहे आणि ऑगस्ट 2020मध्ये हे राम मंदिराचं काम सुरू केलं गेलं होतं. तर आत्ता 22 जानेवारी रोजी इथे होणार आहे ती प्रभू श्री रामचंद्रांची स्थापना आणि त्याच्यामुळे हा जो दिवस आहे हा आपल्या सर्व हिंदू लोकांना 500 वर्षानंतर बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रामज्योत रात्रभर तेवत राहील याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. याच्यासाठी आपण एक मोठा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीचा घेऊ शकता. जर तुमच्याकडे पितळेचा, तांब्याचा अखंड दिवा असेल तर तो दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी सध्या तरी छोटा दिवा घेतलेला आहे. ज्या दिवशी आपली खरी दिवाळी असेल म्हणजे 22 जानेवारीच्या दिवशी, तर त्या दिवशी मी मोठाच दिवा वापरणार आहे. याच्यामध्ये आपण तिळाचं तेल घालू शकता किंवा मग तुम्ही जे देवासाठी तेल वापरता ते घालू शकता. रात्रभर आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की दिवा शांत होणार नाही, तर त्याच्यामुळे थोडासा दिवा जर मोठा घेतला तर चांगलं राहील. आणि अशा पद्धतीने तुम्ही कापसाची वातही या दिव्याला घालू शकता किंवा मग जो कलावा असतो तर त्याची वात बनवून तुम्ही तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. किंवा मग आपली कापसाची वात असते तिला वरच्या बाजूला आपण थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि मग हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याला आसन म्हणून एक प्लेट ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा मग फुलांचं आसन जे आहे ते देऊ शकता आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. यालाच आपण श्रीराम ज्योत असं म्हणूयात, कारण ही ज्योत जी आहे ती आपल्या प्रत्येकाला आपल्या घरामध्ये प्रज्वलित ठेवायची आहे. माननीय पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्व हिंदू जनतेला असं आवाहन केलेलं आहे की या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीराम ज्योत प्रज्वलित झालीच पाहिजे. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये रात्रभर श्रीराम ज्योत जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी कशी करायची आहे ते अगदी थोडक्यात सांगणार आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम आपण कोणत्याही देवतेची पूजा करत असाल तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना आपण करतो. गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यांना गंध, अक्षदा, फूल वाहायचं आहे आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूजा करायची आहे. आता दिवाळी म्हटलं की माता लक्ष्मी ही येतेच. त्याच्यामुळे आपल्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती सुद्धा आपल्याला पूजनामध्ये ठेवायची आहे. गणपती बाप्पा, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मग मूर्ती आणि त्याच्यानंतर श्री रामचंद्रांची, प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा मग फोटो असेल तर फोटो आपल्याला पूजेमध्ये घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल आणि जर तुम्हाला ती अवेलेबल पण झाली नाही तर तुमच्याकडे
ज्या अक्षदा आल्या त्यांच्यासोबत जे श्रीरामांचा फोटो आलेला आहे तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. नाहीतर मग श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूंचा अवतार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांचीसुद्धा पूजा या ठिकाणी करू शकतात. तर आपल्याला छान असं आसन जे आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांसाठी घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला फुलांचं आसन ठेवा, म्हणजे फुलं जे आहे ते थोडीशी पेरून घ्या किंवा मग तांदूळ असतील, अक्षदा असतील तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि खाली आसन म्हणून ठेवायच्या आहेत. माझ्याकडे अशी मूर्ती आहे, तर अशी मूर्तीसुद्धा तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल. तर तुम्ही तोपर्यंत म्हणजे 22 जानेवारीपर्यंत आपल्या घरामध्ये अशी मूर्ती जी आहे ती घेऊन येऊ शकता. तर आपल्याला इथे त्यांना गंध लावून घ्यायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. या दिवशीचा वार जो आहे तो आहे सोमवार. या दिवशी हा जो शुभ दिवस आहे, या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या निमित्ताने अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचं वातावरण असणार आहे. तर आपण सुद्धा या दिवशी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी आपल्या गावातील, परिसरातील किंवा मग कॉलनीतील मंदिरामध्ये शेजारच्या सर्व रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन गायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लाईव्हसुद्धा हे दिसणार आहे, त्याच्यामुळे आपण लाईव्हसुद्धा हे बघू शकतो. आणि त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला अशा पद्धतीने पूजा जी आहे ती करायची आहे. आपल्याला जर अक्षदा आलेल्या असतील तर अशा अक्षदा ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पूजेमध्ये मांडायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला रामभक्तांना निमंत्रित केल्या गेलेल्या ज्या पत्रिका आहेत, तर एकावरती आहे ती संपूर्ण मंदिराचा फोटो जो आहे तो दिलेला आहे आणि काही माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर मग या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. यांनासुद्धा जे मंदिर दिसतंय आपल्याला फोटोमध्ये, तर त्यालासुद्धा आपल्याला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दिवे लावायचे आहे. त्या दिवशी गोडाधोडाचं काहीतरी आपल्या घरामध्ये बनवायचं आहे. जसं की दिवाळीला आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो, त्या पद्धतीने आपल्याला या दिवशीसुद्धा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे. ही गोष्ट कुणीही चुकू नका, कारण असा जो क्षण आहे तो आपल्या आयुष्यामध्ये येणं हे खूप मोठं भाग्य आहे आपलं, की आपल्याला हे स्वतः लाईव्ह का होईना, तिथे जाऊन शक्य नाही, परंतु आपल्याला हे लाईव्ह बघायला मिळणार आहे. आणि कधीतरी पुढे गेल्यानंतर आपल्याला असं सर्वांना सांगतासुद्धा येणार आहे की तो क्षण आपल्या समोर घडलेला आहे, किंवा आपण जेव्हा आहोत तेव्हाच हे राम मंदिर झालेलं आहे. तर आपल्याला ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे तो. आपण गणपती बाप्पांना प्रसाद ठेवून घेऊया, नैवेद्य अर्पण करायचा आहे. जो काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही बनवाल तुमच्या घरामध्ये तो तुम्ही ठेवायचा आहे. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये काही फळं असतील तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, गणपती बाप्पांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत त्याच्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे नाही, परंतु भगवान विष्णूंचा अवतार आहेत प्रभू श्रीरामचंद्र, आणि त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे त्यांचा अवतार असल्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र जे आहे ते खूप प्रिय असतात. ते त्याच्याशिवाय आपला नैवेद्य जो आहे तो स्वीकार करत नाही, म्हणून आपल्याला नैवेद्यावरती तुळशीपत्र जे आहे ते ठेवायचे आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर एक गोष्ट सांगायची विसरली, की प्रभू श्रीरामचंद्रांना केशरी रंगाचं किंवा मग लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. नवीन वस्त्र जे आहे ते त्यांच्यासाठी आपण या दिवसाच्या अगोदर घेऊन येऊयात आणि ते त्यांना या दिवशी आपण अर्पण करूयात. घरामध्ये जो पण काही गोडाधोडाचा नैवेद्य बनला असेल तर तो आपण दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पाणीसुद्धा ठेवायचं आहे, कारण आपलं जेवण झाल्यानंतर आपल्याला जसं पाणी लागतं तसं देवांनासुद्धा जेवण झाल्यानंतर पाणी लागतं, म्हणून आपण हे पाणी जे आहे ते ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे. 5, 7, 9, 11, 21 असे तुम्हाला विषम संख्येमध्ये जितके दिवे प्रज्वलित करता येणं शक्य असेल तर तितके प्रज्वलित करा. पण तुम्ही 5 जे दिवे प्रज्वलित कराल तर त्याच्यामध्ये तुम्ही गाईचं शुद्ध तूप घातलं तर अतिशय उत्तम, नसेल शक्य तेल घातलं तरीसुद्धा चालेल. हे 5 जे दिवे आहेत त्यांनी आपल्याला प्रभू रामचंद्रांना ओवाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी आरती करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आणि ही सर्व पूजा आपली झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या 5 दिव्यांपैकी 2 दिवे आपल्या देवघरामध्ये ठेवा, 2 दिवे आपल्या मुख्यद्वारावरती ठेवा आणि 1 दिवा जो आहे तो आपला तुळशीसमोर आपल्याला
ठेवायचा आहे. मग जेव्हा कधी तुम्ही ही पूजा कराल तेव्हा. आता पूजेची वेळ काय असणार आहे किंवा मग पूजा कधी करावी, तर हा संपूर्ण जो दिवस आहे तो अत्यंत शुभ दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळी ही जर पूजा केली तर अतिशय उत्तम. म्हणजे संध्याकाळी 6:30च्या नंतर तुम्ही ही पूजा जी आहे ती मांडू शकता. कारण दिवसभरामध्ये तर मंदिराची स्थापना चालणार आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच मंदिरामध्ये या दिवशी जायचं आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे आपल्याला नक्की जायचं आहे आणि तिथे ज्या काही सेवा आपल्याला करता येतील, तुम्हाला प्रसाद वाटणं असेल, त्याचबरोबर भजन म्हणा किंवा श्री रामचंद्रांच्या ज्या काही सेवा आपल्याला तिथे चालू असतील आणि त्या आपल्याला सुद्धा करता येतील, तर अशा सेवा ज्या आहेत त्या आपल्याला त्या दिवशी तिथे जाऊन करायच्या आहे. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला दिवाळी आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे. रामज्योत जी आहे ती सुद्धा प्रज्वलित ठेवा. रात्रभर आपल्या घरामध्ये ही रामज्योत प्रज्वलित राहील याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी ही पूजा जी आहे ती करायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. शेअर नसाल करणार तरीसुद्धा प्रत्येकाला हे सांगा की 22 जानेवारी रोजी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. ती कशा पद्धतीने करायची आहे हे तोंडी सांगितलं तरीही हरकत नाही, परंतु हे जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.